कन्फ्युजन टाळण्यासाठी मी म्हणेल की एखाद्या व्यक्तीचं चालण्याचं अंतर हळूहळू कमी होत चाललं आहे, जे की पाठीमागून पूर्ण आपल्याला मुंग्या येत आहेत, पाय जड पडत आहेत, मला बधीर होतात, मग 10 मिनटं बसावं लागतं आहे आणि मग मी परत चालतो आहे. दॅट इज द लंबार कॅनल स्टेनोसिसचं लक्षण. प्युअर जे लंबार कॅनल स्टेनोसिस आहे की जे सर्कम्फरेन्शियल दाबामुळे जो स्टेनोसिस तयार होतो आहे, त्याच्यात दोन्ही पायांना मोर ऑर लेस सेमच त्रास असतो आणि चालण्याचं अंतर कमी होते. खूप एक्सक्रुएटिंग पेन नाही आहे, अति तीव्रता नाही आहे दुखण्याची. जेव्हा पेशंट माझ्या ओपीडीमध्ये येतो आहे त्याच्यातच मला बऱ्यापैकी निदान होऊन जातं की हा स्टेनोसिसचा पेशंट आहे. ज्यांचं अंतर खूपच कमी झालं आहे की त्यांना आता काही करू शकत नाही आहे, चालू फिरू शकत नाही, घरातल्या घरातच फिरत आहेत, तर मग त्यांना आम्ही सर्जिकल हा ऑप्शन ओपन करतो. लंबार कॅनल स्टेनोसिसची सर्जरीचा इंडिकेशनच हा आहे की आपल्याला चालण्याचं अंतर वाढवायचं आहे. पेशंट रेड फ्लेग साईन्स जर येतात, पायांची ताकद जाते, अगदी लघवीला तडाखा बसतो आहे, तेव्हा आपण ऑपरेट करतो आहे, तर त्याच्यात रिझल्ट्स देणं पण डॉक्टरांसाठी पण खूप अवघड होऊन जातं.